गेली ना व्यवस्थित? गेली. ते सौमित्राला सांभाळा असं सांगून गेली. मला सांभाळ, आधी स्वतःला सांभाळ म्हणा. बावळटच आहे, तिला कळतच नाही, अक्कलच दिली नाही देवाने. आता काही झालं असतं, हुकलेली आहे कंप्लीट. तुला माहितीये मला ना तू अजूनच आवडायला लागलीस. मला नव्हतं माहिती रे तुला इतकी काळजी वाटते आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल. मैत्री ही वेळ रोमॅन्टिक व्हायची नाहीये, कळतंय? सतत उडत जाऊ नका, कधीतरी जमिनीवर राहत जा, कळलं? हे बघ मला माहितीये की मी नेहमी खूप उडते, पण तू ते तिला जेन्युइनली समजावत होतास ना तेव्हा मला खूप खरा वाटलास रे तू. आणि मला ते खूप आवडलं म्हणून मी जस्ट सांगितलं. नाही तसं नाही ग, ही ही लोक आहेत ना, ही फसवतात. हे चांगली लोक बघून नाही, ही फसवतात. ही लोक नालायक असतात. म्हणजे मला एक कळत नाही, तुम्हाला अजून असं लहान मुलांसारखं कसं वाटतं की सगळी या जगातली माणसं चांगलीच आहेत बाबा, आपल्याशी कोणी वाईटच वागणार नाही. असं नाहीये ना. म्हणजे मला सांग, ज्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटला नाहीत, कधी त्याशी बोलला नाही, त्यासाठी तुम्ही सगळं सोडून तयार? हा, मूर्खपणा नाही तर काय? कुणाला सांगतोयस तू? आयुष्य निघून गेली, स्वतःला तू कधीच सांगत नाहीस. सदाशिवला सांगतोस का? हे बघ टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होणार आहे. सॉरी, पण अगं मी जास्तच बोललो का जरा? हायपर झालो असणार, म्हणजे तिने माझं ऐकलं नसणार. मी काम करतो, तिला परत एकदा शांतपणे भेटून सगळं परत एकदा सांगतो. मग अशी काय झालं माहिती का, तिने मला सदाशिव बिलाण, चैताली, कौमुदी आणि अश्लेषा ही नावं पण लिहा. आहेतच त्याच्यात ते. अजून कोणकोणत्या मुली आहेत ग सौमित्राच्या ओळखीच्या? एवढ्या मुली ओळखतात दादाला? ए ए तिकडे ये. इकडे ये. कधी मोठ्या माणसांमध्ये कशाला बोलायला पाहिजे असं देण नाहीये. आई, मी नाही घाबरत ग अशा तुझ्या धमक्यांना. मग विनंती करते प्लीज. फार मेलोड्रामॅटिक आहे यार तुमची पिढी, म्हणजे मला आश्चर्य वाटतं. नाही बाई, एक गोष्ट लक्षात घेत, ज्या गोष्टींमध्ये माझा फायदा असतो ना त्याच गोष्टींमध्ये मी बोलतो. नाही तुम्ही ना मला अजून ओळखू शकलेलं नाही आहात. फायद्याचं सांगू एक, गुळ आणि शेंगदाणे ठेवलेत आज स्वयंपाकघरात, हाण जाऊन जा. संपले ते. अरे म्हणजे कपाटातल्या खालच्या खणातला तिसरा डबा पण संपवलास. थँक्यू, आलो. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.